काय खरंच भगवान श्रीकृष्णांची सोन्याची द्वारका होती? आणि हे शोधण्याकरता शास्त्रज्ञांनी जेव्हा 70 फूट कॅमेरे समुद्रामध्ये सोडले तर त्यांना काय सापडलं? आपण लहानपणापासून ऐकत आलो की भगवान श्रीकृष्णांनी समुद्राच्या मधोमध सोन्याची द्वारका वसवली होती, परंतु जेव्हा त्यांचं अवतार कार्य पूर्ण झालं आणि ते निघून गेले तेव्हा संपूर्ण द्वारका नगरी समुद्रामध्ये बुडाली. हजारो वर्ष लोक म्हणत राहिले की या नुसतं काल्पनिक कथा आहे, परंतु विज्ञानाने जेव्हा याचा पुरावा घेण्यासाठी समुद्रामध्ये 70 फूट कॅमेरे सोडले तेव्हा त्यांना जे सापडलं त्यामुळे सर्व जगाचे डोळे विस्फारले. नमस्कार मंडळी, मी राहुल आगोळकर सोनेरी किस्सामध्ये आपले पुनश्च स्वागत करतो. तर आज आपण बघणार आहोत समुद्राखाली दडलेल्या खऱ्या द्वारकेचं एक रहस्य. कथा अशी आहे की कंसाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीकृष्ण मथुरेहून द्वारकेला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी विश्वकर्मा यांच्या सहाय्याने एक अतिशय सुंदर असं शहर वसवलं. पण महाभारताच्या युद्धानंतर गांधारीने दिलेल्या शापामुळे आणि यादवांमध्ये झालेल्या आपापसामध्ये भांडणामुळे ही संपूर्ण द्वारका नगरी एका रात्रीमध्ये समुद्रामध्ये बुडाली. अनेक शतक ही गोष्ट फक्त पुराणापुरती मर्यादित होती, परंतु विज्ञानाने या गोष्टीला सत्यात उतरवलं. झालं असं की ही गोष्ट खरी की खोटी म्हणून याचा शोध घेण्याकरता 1980च्या दशकामध्ये डॉक्टर S.R. राव यांनी गुजरातच्या किनारपट्टीवर संशोधन सुरू केलं. ते जेव्हा गोताखोर समुद्राच्या किनारी गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांना विशाल भिंती, भव्य बुरुज आणि मोठमोठे दगड आढळले आणि हे सर्व अवशेष सांगत होते की हे सर्व अवशेष हजारो वर्ष जुने आहेत आणि या ठिकाणी एक भलं मोठं शहर होतं. सायंटिस्टनी जेव्हा या दगडांचे, या अवशेषांचे कार्बन डेटिंग केलं तेव्हा त्यांना कळालं की हे अवशेष हजारो वर्षपूर्वी जुने आहेत आणि संशोधनांती त्यांना वाटलं की हे अवशेष प्रभू श्रीकृष्णांच्या द्वारकेचेच आहेत. तर मग प्रश्न असा पडतो की त्या काळी एवढी आधुनिक यंत्रणा असताना समुद्राच्या मधोमध एवढी सोन्याची द्वारका कशी काय वसवली गेली? त्या दगडांची यंत्रणा, त्या दगडाची रचना आजचे आधुनिक इंजिनियर सुद्धा करू शकत नाही. हे रहस्य खरंच उघड झालं तर आपल्याला द्वारकेचा मानवी इतिहास पुन्हा लिहावा लागेल. पण सोबत एक अजून प्रश्न उभा राहतो की एवढी मोठी सोन्याची द्वारका समुद्र एका क्षणामध्ये कसं काय गिळंकृत करू शकतो? काय यामध्ये सुद्धा एक रहस्य आपली पुन्हा वाट पाहत आहे? द्वारका नगरीचा शोध हा एक पुरावा नाही आहे, तर तो आपल्या एका संस्कृतीचा वारसा आहे. जणू या समुद्राने अजूनही असे भव्य मोठे गुपित त्याच्या उराशी बाळगून ठेवलेले आहे. तर तुम्हाला या समुद्राखाली दडलेल्या सोन्याच्या द्वारकेबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया लवकरच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा सोनेरी किस्सा.